रेवा शंकर पंडागरे. मी ज्ञान इंदोर 26 जानेवारी 2008 मध्ये घेतलं होतं. असं वाटतं की आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. काय लिहिलं हे? खूप शांत झालंय. खूप त्यातली वादळं शमली आहेत. आयुष्यात सगळी कर्म मग सहजतेने होत आहेत. रेकी क्षेत्रात सुद्धा बरीच प्रगती झाली आहे. रेकी? हो सर, इंदोरला आलो होतो तेव्हा रेकी संबंधित प्रश्न विचारला होता की रेकीमध्येच अनुभव येतो तर ज्ञानविधीत काय मिळेल असं. तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मार्गावर चालत राहिलो 2 वर्षापासून पूर्ण विचारसरणीच बदलली. खूप छान अनुभव येतोय की प्रत्येक कार्य मनाप्रमाणे. काय विचारायचं आहे तुम्ही विचारा. प्रश्न माझा असा आहे की विचार करतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर विचार करणाऱ्यावर असतं ते कोणतंही काम. जसं कुणी वारंवार विचार करतो ॲक्सिडेंटचा तर त्याचा ॲक्सिडेंट होतो. कुणी जर फक्त पैशाचा विचार करतोय मनात की मला पैसे मिळू देत तर पैसे उपलब्ध होत जातात. कुणी विचार करतं मी शिबिरात जाऊ शकेन. विचार चांगले असतात तसंच घडतं आहे. आणि जर बोललो तर मला काही अडचणी येत राहतात. तर नक्की असंच काही लोक तयार होते माझ्याबरोबर यायला. आणि मनात विचार होतो की काही अडचण येईल तर आली. तर हे विचार म्हणजे कुठून येतात? विचार मनातून येतात. मग हे मन शक्तिशाली असतं? नाही, शक्तिशाली नाही आहे, तो एव्हिडन्स आहे. जसं की वन ऑफ द एव्हिडन्सेस, नॉट होल अँड सोल डुअर. विचार ते का येतात तर मग मागील जन्मी आपण कुठल्याही संदर्भात बाबतीत अभिप्राय दिलाय तर मनातील कॉज ते अभिप्राय आहेत. पहिल्या लाईफमध्ये तुम्ही म्हणालात चहा प्यायला हवा, चहा खूप मस्त आहे, तर या लाईफमध्ये ग्रंथी तयार होतात आणि चहाचे विचार येतच राहणार तुम्हाला. तर हे आज जे पण विचार येत आहेत पूर्वजन्मी आपण अभिप्रायार्थ दिलेले आहेत. ज्या ज्या संदर्भात दिले होते त्या संदर्भातील अभिप्राय असल्या कारणाने ते परमाणू चार्ज होतील आणि ते परमाणू आता ह्या लाईफमध्ये डिस्चार्ज होतील तेव्हा विचार स्वरूपात आपल्याला आठवतात. पैशांचे विचार येतात किंवा मान अपमान किंवा नफा नुकसान काही, तर हे विचार येणं त्या ग्रंथींमधून येतात आणि त्या ग्रंथींना मनोग्रंथी म्हटलं जातं आणि विरागी भगवंताला निर्ग्रंथ म्हटलं जातं. त्यांच्या ग्रंथी सगळ्या लोप पावल्यात, आता निर्ग्रंथ झालेत. कारण तेव्हा या लाईफमध्ये अभिप्राय देणं बंद केलं आणि रागद्वेष करणं बंद केलं तर हळूहळू या ग्रंथी मागील नष्ट होत जातील. नव्या उत्पन्न नाही झाल्या की निर्ग्रंथ होतात. क्रोध, मान, माया, लोभ, रागद्वेष त्या ग्रंथी तीर्थंकर भगवंत विरागी भगवंतांच्या लोप पावलेल्या असतात. तर असं निर्ग्रंथ होणं ते मनुष्याच्या आयुष्याचं ध्येय आहे. हल्लीच काही लिटरेचर वाचण्यात आलं होतं, त्यामध्ये विशेषतः जोर यावर दिलाय की विचार तुम्ही कसलाही करा काही होईल. आणि अनुभवही म्हणजे घेतला तेव्हा थोडंसं वाटतं की विचार जर काही एखाद्याचा, जसं एखाद्याला कार घ्यायची तर कारचा अनुभव करावा, पैशांचा अनुभव करावा. नियम काय आहे की विचार जे होणार असतं. आता सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हे विचार काय असतात? हे आत मन, बुद्धी, चित्त, अहंकार 4 आहेत. तर पहिलं अंतःकरणामध्ये विचार येतो. समजा आता की 8-8:30 वाजले की विचार चालू होतील, आता चला घरी जायचं आहे, लेट झाला आहे, तर या लोकांचा चालूच आहे सत्संग, तर विचार पहिल्यांदा येतो. तर विचार आल्यानंतर चित्त आपलं त्या दिशेनेच जातं की आपली रिक्षा, मोटरसायकल मागे उभी आहे, त्याच्या पुढे जर गाडी असेल तर आपण कशी काढायची, चित्त तिथे जायला लागतं. मग तर मन आणि चित्ताचं फंक्शन सुरू झालं टाईम झाल्यानंतर. तर बुद्धी काय सांगते, सगळे लोक बसले आहेत इतक्यात नाही उठायचं, वाईट दिसेल. तर बुद्धी निर्णय सांगते, डिसिजन घेते. आणि बुद्धीने डिसिजन घेतला नाही उठायचं तर हा अहंकार सिग्नेचर करतो नाही उठायचं, तर हे शरीर बसून राहील. आणि नंतर कोणी आजूबाजूला उठताना दिसला तर बुद्धी सांगते ते उठलेत, आता हरकत नाही उठायला. त्या लगेच मन सांगतं चला निघूया आपण. तर मन, बुद्धी सहमत झाले तेव्हा अहंकार त्यावर सिग्नेचर करतो, हो जायचं आहे. त्यावर मग शरीराकडून तशी क्रिया घडते. त्या अंतःकरणात आधी क्रिया घडते, नंतर बाह्यकरणात ती क्रिया येते. हा नियम आहे. आपल्याला काय वाटतं की मी खूप विचार केला म्हणून ही क्रिया घडली. ॲक्च्युली तसं नाही. त्या नियमानुसार मनात विचार येतात आणि अहंकारानंतर सही करतो विचारांवर आणि नंतर प्रत्यक्ष व्यवहार घडतो. समजलं का तुम्हाला? त्यांचं म्हणणं हे आहे की एक विचार आपण केला काही जसं, तर एखाद्या विचारामुळे जे
पूर्ण ब्रह्मांड. आता हे बघा, या ताईनी नाही का सांगितलं की निगेटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह होतं. आता त्याचं उत्तर काय देतील हे लोक? पॉझिटिव्ह विचार केल्यास निगेटिव्ह कार्य घडतं. तर त्याचं काय उत्तर असेल का? आपल्या समोरच प्रश्न नव्हता का विचारला या ताईंनी? म्हणजे ॲक्च्युली विचार मुख्य गोष्ट नाही आहे कार्य घडण्यामागची, ते वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. होऊही शकतं, नाही येऊ शकतं. नॉट होल अँड सोल डुअर. दुसरे पण एव्हिडन्सेस आवश्यक असतातच, तेव्हा प्रत्यक्ष मग कार्य घडतं. नाही, पौराणिक कथांमध्ये येतं की विश्वामित्राने एक काही असं घडलं होतं की त्यांनी म्हणे संपूर्ण नवीन ब्रह्मांड, नवा म्हणजे स्वर्ग बनवला होता. हा, पण मग तसं अशी नाहीये. सृष्टी बनवली असं काय त्यात? नाही, हे सगळं कथेतलं काल्पनिक आहे. महत्वाचं काय आहे की पण कथेमध्ये अशा अनेक गोष्टी कल्पनेने सांगितलेल्या असतात. त्यातून काही बोध घ्यायचा असतो, काही उपदेश करण्यासाठी लिहिलेलं असतं. आपण बोध घ्यायचा, आपण स्टोरीला समजून घेण्यापेक्षा त्यातला बोध समजला पाहिजे, तर हेल्पफुल होईल ते. नाही, सत्यवानाचे प्राण सावित्री घेऊन येते यमराजाच्या तावडीतून सोडून, असं कधी झालंच नाही आहे, होऊच नाही शकत. ते स्टोरीमध्ये लिहितात आणि सत्यवान सावित्री, आणि नंतर ते त्यानुसार सगळे व्रत करतात आणि आशीर्वादाची भावनाही करतात की आपला पतीही दीर्घायुषी असावा, प्रार्थना, चांगल्या इच्छेपोटी अशी सगळी व्रत सांगितलीत, कथा वार्ता सांगतात. समजलं का तुम्हाला? हे काय आहे? प्रतिक्रमण. म्हणजे आजकाल खूप प्रचार होतोय त्याचा की काय, त्याचं की पूर्वजन्मामध्ये जाऊन त्यातल्या काही मिस्टेक्स त्याच्या सुधारणा आणि पूर्वजन्माचा अभ्यास म्हणजे आठवण करून देणं. अहो, या जन्मात जेवढं दिसतंय तेवढं सुधारलं तरी खूप झालं. नाही, एकदा ज्या चाललेल्या आहेत त्या अशा अनेक साधना आहेत. हे सगळे असं काही निघालं तर लोकांना याची मजा वाटू लागते, काही नवं अट्रॅक्शन वाटतं, अटेन्शन मिळतं त्याला. बाकी प्रत्यक्षात असं नाहीच होऊ शकत, पॉसिबलच नाही. पूर्वजन्मात आपण जाणं, आपल्या मिस्टेक शोधणं. आणि हां, तीर्थंकर भगवंतांनी, ज्ञानीजनांनी सगळं सांगितलंय की कोणतं कर्म केल्याने कुठलं फळ मिळतं ते मात्र सत्य आहे, तेवढ्याचाच स्वीकार करा. हे मग आपण पुनर्जन्मात जायचं कुठे, पुनर्जन्मामध्ये गेल्यावर काय होतं काय माहिती आहे? आपल्याला कळलं की आपली जी वाईफ आहे पूर्वजन्मात याच्याबरोबर होती, तेव्हा किती वाद वाढेल, त्याने तर खूपच भांडण होतील, समस्या वाढतील, समस्याच वाढतील. तेव्हा मग ते जाणून घ्यायची गरजच नाही. एका अर्थाने चुकीचं आहे असं ना? चुकीचं म्हणण्याची गरजच नाही. या जगात नवनव्या गोष्टी उत्पन्न होतातच आणि या सर्वांना टाइमपास करण्यासाठी काही ना काही खाद्य मिळतच असतं. टाइमपाससाठी खाद्य आहे, अध्यात्माच्या दृष्टीने त्याचा काहीच फायदा नाही. दीपक भाई, मला एक विचारायचं होतं. काय? तुम्ही म्हणता दादाजींचा असीम जय जयकार करा आणि माझी छोटी मुलगी आहे 4 वर्षाची, ती तुमचा असीम जय जयकार करते. ते मोठी होईल तेव्हा कळेल तिला दादा भगवंतांचाच असीम जय जयकार करायचा आहे ते. दीपक भाई, मला एक गोष्ट आणखी विचारायची आहे. मी तुमच्याकडून ज्ञान घेतलं तरी मला खूप राग येतो. हे तर राग कोणाला येतो? काय नाव आहे तुमचं? मंजू. तर मंजूला राग येतो, मंजूला सांगा प्रतिक्रमण कर. हो. आणि खूप राग येतो तेव्हा खूप प्रतिक्रमण कर. एका क्रोधाबद्दल कमीत कमी 25 प्रतिक्रमण कर. 2 वेळा राग आला तर 50 वेळा कर. माझा मुलगा 9 वर्षाचा, तो मला म्हणतो की मम्मी तू ज्ञान घेतलंय तरी तू एवढी का रागवतेस? हे तो बरोबर आहे, योग्यच बोलतोय तो. कारण ज्ञान तुम्ही घेतलंय, तुम्ही मोठे आहात. बरोबर. रागाऐवजी समजूतदारपणे करून पहा. रागाचं आपल्याला जे काही काम करायचं आहे करवून घ्यायचं आहे मुलांकडून, आपल्याला समजत नाही कसं करावं, त्यामुळे आपण रागावून बोलतो. मग खरं तर आपल्यात एवढा समजूतदारपणा असलाच पाहिजे, त्याला समजावून काम काढलं पाहिजे. आणि निरुमांच्या कॅसेट्स तुम्ही नक्की पहा, माता पिता मुलांचे व्यवहार, त्यात कसं समजावून कामं करावीत, मुलांकडून ते सगळं सांगितलंय. अलका शर्मा. जय सच्चिदानंद. आत्म्याचं स्वरूप काय आहे? आत्म्याचा साक्षात्कार होतो का ते सांगा. प्रत्यक्षात 2 प्रकारचे आत्मा असतात. एक मूळ आत्मा आहे आणि दुसरा व्यवहारामध्ये उत्पन्न झालेला व्यवहार आत्मा. म्हणजे तुम्ही जे बोलताय मी अलका आहे, तो व्यवहार आत्मा आहे. तर त्याला साक्षात्कार होतो मूळ आत्म्याचा. आणि हा बोलतो ना मी अज्ञानी आहे, मी तर जीव मूढात्मा आहे, त्याला जीवात्मा म्हटलं जातं. तो जीवात्मा आहे आणि आतमध्ये मूळ आत्मा आहे, तो परमार्थ स्वरूप आहे. तेव्हा जीवात्म्यालाच हे भान असतं की मी अलका नाही आहे, मीच शुद्धात्मा आहे. कालांतराने हळूहळू जीवात्मा पदसुट्ट आणि अंतरात्म दशा येते. नंतर हळूहळू परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि आत मात्र परमात्मा म्हणजे मूळ तर आहेच आहे,
आणि त्याचं स्वरूप कसं असतं तर ज्ञानस्वरूप असतं, प्रकाश स्वरूप असतं, आनंद स्वरूप आहे. आणि ज्याप्रमाणे सोनं जे आहे त्याच्यात अनंत प्रकारचे गुण आहेत, त्याचप्रमाणे आत्म्याचे सुद्धा अनंत प्रकारचे गुण आहेत. आणि तेच गुण तेच अजून यावे त्यासाठी त्याचं आपल्याला ज्ञान नाही आजपर्यंत. जसं सोनं आपल्याला ओळखायचं आहे तर हे पितळसुद्धा चमकतंच, सोनंसुद्धा चमकतंच, तेव्हा आपल्याला समजत नाही की हे सोनं आहे की पितळ आहे. नंतर त्याच्या गुणधर्मांची तुम्ही टेस्टिंग कराल तेव्हा तुम्हाला समजेल की हे सोनं आहे, हे पितळ आहे. तसे आत्म्याचे पण स्वतःचे गुणधर्म आहेत. जेवढे गुणधर्म अनुभवामध्ये येतील तेवढा साक्षात्कार झाला असं म्हणता येईल. मग आत्म्याचा गुण कोणता? तोच अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत शक्ती, तो सर्वज्ञ, सर्व पाहणारा एवढाच आत्म्याचा गुण आहे. बरोबर. आणि कुणाला जाणतो तर की अलका काय करतेय तिला जाणणं, तिला पाहणं, तोच आत्म्याचा धर्म आहे, गुणधर्म आहे. हळूहळू उद्या ज्ञान मिळेल तेव्हा ते प्राप्त करा. त्यात आत्म्याचे गुणधर्म, त्याचबरोबर आणि अनात्म्याचे गुणधर्मही सांगितले जातात. आत्म्याचे गुणधर्म सांगतो कसे दोघंही भिन्न आहेत, ती सर्व समज प्राप्त होईल आणि तुम्ही स्वतःच आत्मस्वरूपात याची जागृती येते. नंतर हळूहळू ती चरणविधीची पुस्तिका दिली आहे, देतो आम्ही, त्यात सर्व आत्म्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि जितकी तुम्ही आराधना करत राहील तितकी आवरणं तुटतील तुमची, गुण प्रकट होतील. गुणांवर आवरणं आलेली असतात, ही आवरणं झडत जातील, गुण प्रकट होत जातील. मग समजलं का तुम्हाला? आत्म्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो का? हां, तेच. आत्मा म्हणजे व्यवहार आत्म्यालाच मूळ आत्म्याचा साक्षात्कार होतो. बर. आरती कुलकर्णी, भोपाळ. ममता आणि प्रेमामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. ममतेत रागलोभ असतात आणि प्रेमात वैराग्य असतं. ममतेत मोह आहे, प्रेम निर्मोही, मोह नसतो, मोहाचा अंशही आसक्ती नाही. ममतेत आसक्ती असते आणि प्रेमात आसक्ती नसते. ममतेमध्ये अपेक्षा खूप असतात आणि प्रेमात कुठलीही अपेक्षा नसते. हे दूध आणि ताका एवढा फरक आहे. बरं, ठीक आहे. भगवंतांच्या शक्तीचा अनुभव येतो पण त्याला मानायला मन संकोचतं, तर काय करावं? मग नका मानू. भगवंत सांगतच नाही मला माना, शक्तीचा अनुभव होतोय तर होऊ द्या. आपल्याला तर दुःखापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि दुसऱ्याला दोषी नाही पाहायचं आहे, एवढं आलं पाहिजे बस. आपले स्वतःचे दोष पाहणं आणि दुसऱ्यांना निर्दोष पाहणं, एवढं जरी आलं तरी खूप आहे. समजतंय का तुम्हाला आता? हो. महेंद्र स्वामी, जय इंदोर. सच्चिदानंद. हा, जय सच्चिदानंद. भगवंतांचं दर्शन कोणत्या रूपात करावं? त्यांच्याकडे कोणती प्रार्थना करावी? कारण आमच्या गावातले लोक पूजा पाठ हीच खरी भक्ती मानतात, त्याकरता मार्गदर्शन करावं. भगवंतांचं दर्शन तर आता जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत तर कृष्ण भगवान, महावीर भगवान ज्यांना मानतात त्यांना माना. आणि ज्ञानप्राप्तीनंतर आज जो आत्मा तोच शुद्धात्मा, तोच खरा भगवान आहे हे लक्षात येईल. मग आणि जीवमात्राच्या आत आत्मदृष्टीने पहा, तत्वदृष्टीने जीवमात्राला पहा. आणि सर्वांच्या आतमध्ये भगवंत आहे, तेव्हा मग कुणालाही दुखावता कामा नये. आणि दुखावलं जरी तरी मनापासून पश्चाताप करा, तरच मोक्षमार्गात, संसारातही शांती लाभेल आणि मोक्षमार्गावरही पुढे घेऊन जाईल. मग दीपक भाई, फाईल नंबर 1 आणि 2 ने 2006 मध्ये ज्ञान प्राप्त केलं होतं अडलजमध्ये. चांगलंच आहे. तेव्हा तसं तर खूप आनंद आहे. फाईल नंबर 1 ला जास्त आहे आणि तसं वाटतं म्हणजे आणि कुठलेही विघ्न येऊ, सांसारिक अथवा कौटुंबिक प्रकारचे, तर इकडे तसा आत्मविश्वास फाईल नंबर 1 मध्ये मोठ्या प्रमाणात असतो. आणि असं असताना कोणत्याही परिस्थितीत आहे पण ज्ञानापासून वंचित नाही व्हायचं आहे. आणि फाईल नंबर 2 दीपक भाई जास्त डिस्टर्ब होतो, तर ती म्हणते इतकी 3 वर्षाहून जास्त झालेत आणि ज्ञान घेऊनसुद्धा हा डिस्टर्बन्स येतोयच. असं का होतं? तर दीपक भाई, असं काही आहे का की ज्ञान घेतल्यानंतरही डिस्टर्बन्स येत नाही की येतच राहतात? येतातच. मला तर 35 वर्ष झाले तरी येतच राहतात. तर हेच मी फाईल नंबर 2 ला समजावून पाहतो. फाईल नंबर 2 कुठे आहे? फाईल नंबर 2 आली आहे, तिकडे बसले ममता स्वामी. हा, समजलं का तुम्हाला? ते तर मरेपर्यंत चालतच राहणार. बरं, एक जन्म पूर्ण करा, कारण मागील जन्मी कोणत्या चुका केल्या आहेत, बीजे पेरलेत माहितीच नाही. इथे तर प्रॉब्लेम होतात आणि शरीर
वर्ल्ड इज ए पझल इटसेल्फ. हे शरीर सर्व संयोग जुळल्याने पझल्स तयार होतच राहणार. आणि फक्त समानतेच्या भावनेने निकालात आपण ज्ञानमय राहिलं पाहिजे. कुणाला येत आहेत? ममताला येत आहेत. मी शुद्धात्मा आहे, बस हीच जागृती पण राखायची. दीपकभाई, अनुभवही येतो, आधी डिप्रेशन येतं सुरुवातीला अर्धा तासभर आणि अनुभवायला येतं. हो ममता, तुझं चुकतंय. तू योग्य मार्गावर चाल, म्हणजे आत्म्याचा अनुभव येतो न येतो आणि परतही जातो. नाही, पण नाही. जेव्हा तो म्हणजे कर्म येतं ना, फोर्स, त्याचा डिप्रेशन येतच. आणि नाही, किती नाही. प्रयत्न केला. फोर्स तर जाणवेलच, पण डिप्रेशन मध्ये जायची गरज नाही. शक्ती मागा दादा भगवंतांकडे. या फाईलला समभावात निकाल लावायचा आहे. हं. दादाजी काय सांगायचे? विघ्न अनेक प्रकारची असल्यामुळे त्यांच्या समोर मी अनंत शक्तिशाली आहे असं म्हणा 5-25 वेळा, तेव्हा बरीच शक्ती वाढेल. मग हो. हा, काही घाबरायची गरज नाही. जय सच्चिदानंद जय दीपकभाई. हा, जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. हंसिका कुठे आहेत? जय हा, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी जे पण ठरवते त्याच्या उलटच का होतं? तुम्ही यावर उत्तर द्या. माझा प्रश्न दुसऱ्यांदा मी विचारला आहे, पण तुम्ही काय ठरवतात ज्याचं उलट होतं सारखं सारखं? मी जसं ठरवते की मी टीव्ही पूर्ण दिवस नाही बघणार, तर ते पूर्ण दिवसच बघत राहते. ओ तो मोह असतो तुमचा. आपल्याला क्रोध, मान, माया, लोभ आहेत, ते आपल्याला खेचून नेतात. मग तुम्ही निश्चय करा की हे दादा भगवान मला शक्ती द्या. मी थोडं पार्ट टाइम पाहीन आणि बाकीच्या टाईममध्ये दुसरं काम करेन. शक्ती मागाल तर हळूहळू ती शक्ती वाढेल. मग तर हळूहळू तुम्ही जे ठरवाल त्याची शक्ती मागा की हळूहळू परिणाम चांगला येईल. लक्षात येत आहे का तुमच्या? हं. हां, जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पुष्पा देवी सक्सेना. श्री पद्मावती देवी कोण आहे त्यांच्याबद्दल सांगावं. पद्मावती देवी पार्श्वनाथ भगवंतांची शासन देवी आहे. तसं तीर्थंकर भगवान तर